हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी नचस्वी आणि तुम्ही बघताय अनबॉक्सिंग विथ नचस्वी. तर फ्रेंड्स, आज पुन्हा एक नवीन प्रोडक्ट तुमच्यासमोर अनबॉक्स करून दाखवणार आहे. मेन म्हणजे प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा मी बरेचसे कुर्तीज तुमच्यासमोर अनबॉक्स करून दाखवेल आज. कारण की जो शॉर्ट व्हिडिओ जो तुम्हाला प्रचंड आवडला आणि त्या बाबतीत बरेचसे प्रश्न, बरेचसे क्युरीज, खूप जणांना खूप गोष्टीचे क्वेश्चन पडलेत आणि लिंक त्यावर भेटत नव्हती बऱ्याच जणांना. त्यामुळे म्हटलं त्यावरच एक डिटेल व्हिडिओ बनवून घेऊया आणि आपण ते कुर्तीज सगळ्यांना एकदम डिटेलमध्ये दाखवाव्या, म्हणून हा व्हिडिओ मी खरं तर बनवते. तर चला मग काही उशीर न करता एकदम झटपट व्हिडिओला सुरुवात. सो फ्रेंड्स, मी त्या सगळ्या काही कुर्तीज ऑर्डर केलेल्या आहेत ज्या शॉर्ट व्हिडिओमध्ये होत्या आणि त्याच बाबतीत एक दोन जिथे आउट ऑफ स्टॉक होती ती मी ऑर्डर केली नाही आहे फक्त. परंतु ज्यावेळेस मी त्या ऑर्डर केल्या होत्या त्याआधी फक्त तिथे बाकीचे फोटो आहेत मिशोवरचे आणि ज्या मी 2 कुर्तीज ऑर्डर केल्या होत्या आधी, त्या खरंच चांगल्या निघाल्या आणि त्या मी वापरही केल्या. म्हणून त्या आता मी यूजफुल कुर्ती मी ते दाखवू शकत नाही. म्हणून मी म्हटलं एक नवीनच ऑर्डर करू आणि सगळ्यांना सगळ्या क्युरीज आपण सॉल्व्ह करू आणि बघूया कुर्ती कशा आल्यात सगळ्या. तर मी पण एक्सायटेड आहे कुर्तीज कशा आल्या कशा नाही आणि वर्थिट आहे की नाही. तुम्हाला पण प्रश्न पडलेच आहे भरपूर. त्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जातील. चला मग मी पण एक्सायटेड आहे. अजून फटाफट आपण एक एक कुर्ता आपण ओपन करून घेऊया. तर सगळ्यात आधी जो कुर्ता मी ऑर्डर केलेला आहे तो एक पीच कलरचा आहे. इथे मी तुम्हाला फोटो दाखवत जाईल की मी ऑर्डर कसा केला आणि त्यानंतर आलेला कसा आहे. चला आपण ओपन करून घेऊ फटाफट. तर स्लीव्स तरी सेम आलेले आहेत. त्यानंतर स्ट्रक्चर वगैरे थोडं सेम आहे आणि तुम्ही बघू शकता कुर्ता छान आहे, क्वालिटीही छान आहे. कॉटन आहे, आतून अस्तरही आहे आणि शिफॉनचं अस्तर आहे. ते तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हा कुर्ता आणि घालून कसा दिसतो लगेच बघूया. त्यानंतर दुसरा कुर्ता जो ऑर्डर केलेला आहे तर तुम्ही इथे फोटो बघू शकता. चला तो पण ओपन करून घेते फटाफट. तर तो अशा पद्धतीचा आलेला आहे आणि सेम आहे स्ट्रक्चर वगैरे. कलर प्रिंट थोडीशी तिथं थोडी लाईट वाटते आणि ती थोडी डार्क दिली, पण ठीक आहे, फोटो इफेक्ट असतात ते. आपण एवढं कलरला एकदमच सेम नाही बोलू शकत कारण की ते फोटोग्राफरनी काढलेले थोडे एडिटिंग फोटो असं काहीतरी असेल थोडंसं फरक. आणि त्याचबद्दल लेंथही भरपूर आहे आणि कॉटन नाही आहे हा कुर्ता. तर हा हे पॉलिस्टर टाईप जे मटेरियल असतं ना त्या पद्धतीचं आहे. अस्तर आहे यालाही, म्हणजे अति तो पातळ नाहीये. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा कुर्ता लॉंग आहे, खूप छान लॉंग आहे. स्लीव्ज त्याच्या शॉर्ट आहे आणि सिंपल स्लीव्ज आहे, काही डिझाईनच्या स्लीव्ज नाही आहेत आधीच्या सारख्या. आणि नेक तुम्ही बघू शकता व्ही आकाराचा आहे नेक. तर घालून कसा दिसतो आणि कसा लुक येतो चला मग पटकन बघून घेऊया. त्यानंतर 3 नंबरचा कुर्ता जो मी पुन्हा तिथूनच शॉर्ट व्हिडिओचे जे कुर्ते होते तिथूनच ऑर्डर केलेला, मिशोवरनंच ऑर्डर केलेले हे सगळे कुर्ते. तर आपण बघून घेऊया. 3 नंबरचा जो कुर्ता आहे तो खरंच खूप प्रिटी आहे. जसा फोटोत आहे सेम तसाचा तसा दिसतोय. हे बघा स्लीव्ज, वाव, अप्रतिम. इथे डिझाईन आहे त्याला आणि हे बघा अशा पद्धतीचं आणि जे डिझाईन आहे, वर्क आहे, फ्लावर प्रिंट नाही आहे, ते वर्क आहे. कारण की ते प्रिंटेड टॉप नाही आहे. तुम्ही बघू शकता जवळून अशा पद्धतीचं हे वर्क आहे आणि ते मला आता नाव लक्षात येत नाही ते वर्क कशाचं आहे, पण एम्ब्रॉयडरी वगैरे असं बोलतात ना त्या पद्धतीचं वर्क आहे. आणि नेटवर ते वर्क केलेलं आहे. हा बघा नेटचं कापड आहे, सेमी नेट बोलतात ते, नेटचं कापड आहे आणि त्यावर हे वर्क आहे. आतून अस्तर आहे, चांगल्या पद्धतीचं अस्तर दिलेलं आहे आणि टॉप बघू शकता अशा पद्धतीचं. नेक आहे त्याला आणि लेंथ ठीक आहे, नॉर्मल, जास्त लॉंग लेंथ नाही आहे पण बेस्ट लेंथ आहे. एवढी जास्त काही शॉर्ट लेंथ नाही आहे
आणि छान आहे टॉपची मटेरियल वगैरे, आणि मला तरी चांगला वाटतो कारण की फोटो ज्या पद्धतीने दाखवला आहे त्या पद्धतीचा तरी बेस्ट टॉप आहे. घालून आपण लगेच बघूया. 4 नंबरचा जो कुर्ता आहे तो ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता तो इतका सुंदर आलेला आहे की ते प्रिंट आणि फोटो तुम्ही बघू शकता. फोटोचा जसं वाटतोय लुक अगदीच तसा आहे. हे कापडही छान आहे. स्लीव्ज अशा 3/4 टाईप आहेत. त्यानंतर इथे नेक जी डिझाईन आहे बटन आणि ते अशी राऊंड नेक आहे, परंतु तो डिझायनेबल नेक आहे. तशाच पद्धतीचा हे टॉप आणि लॉंग पण छान आहे. इथे अशी डिझाईन पण आहे म्हणजे अस्तर. त्यानंतर मटेरियल त्याचं जे आहे वर्कवालं त्या प्रिंटेड वर्क आहे आणि हे काही धाग्याचं वगैरे वर्क नाही, डायरेक्ट प्रिंट आहे. तुम्ही नीट जवळून बघू शकता. आणि कलर, जो कलर फोटोत दिसतोय सेम टू सेम कलर आलेला आहे आणि म्हणजे बघितल्यावरच छान वाटतोय. तर घालून तो कसा दिसेल आपण लगेच लवकर बघू. अजून एक जो लास्टचा 5 नंबरचा कुर्ता, कारण की मी 5 कुर्ते मागवलेत. शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये पण 5 होते आणि ते 1-2 म्हणजे व्हाईट मला भेटला नाहीये, परंतु जे आहेत ते सिमिलर आहेत आणि सगळे मी बऱ्यापैकी तिथूनच म्हणजे तसेच्या तसे मागवले परत. तर हा जो आहे 5 नंबरचा जो ग्रे कलरचा सगळ्यांना जास्त आवडलेला दिसतोय तिथे, कारण की तिथे क्लिक पण त्यावर जास्त आहेत. तो आपण एक ओपन करून घेऊ आणि मग बघू कसा दिसतोय. तर त्याची ओव्हरऑल पॅकिंग पण डबल याच्यात असते. आणि ही जी मिशोची बॅग आहे समजा, त्यानंतर ही जी बॅग आहे ती कुर्त्याची बॅग आहे म्हणजे डबल पॅकिंग असते, त्यामुळे खराबही होण्याची काही शक्यता नाही. व्यवस्थित आपण जसं मागवलेलं आहे तसं येतं, फक्त त्यांनी तिथून तसं पाठवलं पाहिजे. बाकी छान तर मला वाटतात सगळे कुर्ते. अशा पद्धतीचा हा कुर्ता कलर ग्रेच होता आणि तो ग्रे तसाचा तसा वाटतोय. स्लीव्जही तशाच आहे ज्या डिझाईनच्या आपण मागवलेल्या. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा कुर्ता. वर्क आहे त्याच्यावर प्रिंटेड आणि लेंथ ही छान आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचा हा कुर्ता. ही जी प्रिंट आहे एकदम स्मूथ, म्हणजे असं बघितल्यावर एकदम स्मूथ आणि शांत वाटायला पाहिजे अशा पद्धतीचा हा कुर्ता वाटतोय. कारण की जास्त हेवी कलर नाही, एकदम लाईट आणि लाईट प्रिंट वर्क ह्या पद्धतीचा जो लुक आहे त्यात अस्तरही यालाही आहे सेम कापडचं. त्यानंतर पॉलिस्टर ह्या कापडात ते बनलेलं असेल, फेब्रिक काही त्याचं कॉटन वगैरे नाही आहे. एका कुर्त्याचं सोडलं तर कॉटन कोणत्याच कुर्त्याचं नाही आहे, परंतु कुर्ते इतके लाईट वेट आहेत आणि इतके छान आहेत. वर्क त्याचं, डिझाईन, फिनिशिंग, त्याची स्टिचेस वगैरे सगळं काही एकदम प्रॉपर आहे. म्हणजे आपण पैसे वसूल कपडे म्हणू शकतो आणि छान पद्धतीने आपण विअर करून छान दिसूही शकतो, छान फॅशन स्टाईल करू शकतो अशा पद्धतीचे हे कुर्ते. आणि हा कसा दिसतो घालून आपण झटकेपट बघून घेऊ. तर फ्रेंड्स अशा पद्धतीचे एकदम 51 छान छान कुर्तीज जी तुम्हाला आवडली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये, तीच मी आज तुम्हाला एक डिटेल म्हणून शेअर केली आहे. ह्या सगळ्या कुर्त्यांच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. आणि एकच लिंक जरी असली तरी तिथे माझं कॅटलॉग पेज आहे ज्यावर मी सगळे काही कुर्त्यांच्या लिंक आणि ते सगळं काही शेअर केलेलं आहे. आणि जर तुम्हाला तरीही लिंक भेटत नसेल तर कम्युनिटी पोस्टला तुम्ही बघू शकता स्क्रोल डाऊन करून, तिथे बऱ्याच वेळा ह्या कुर्त्यांचे फोटोज टाकलेले आहेत आणि त्याखाली वरती लिंक मी अपलोड केलेल्या असतात, म्हणून तिथून तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता. म्हणून प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळा तुम्ही बोलतात की लिंक शेअर करा किंवा तुम्ही चीट करतायत किंवा तुम्ही मला खोटं बोलतायत किंवा कोड पाठवा. ह्या सगळ्या प्रश्नांची किंवा सगळ्या कमेंटचे उत्तर पर्सनली मी प्रत्येकाला प्रत्येक वेळेस देऊ नाही शकत. कारण की माझ्या बऱ्याच गोष्टी, फॅमिलीचं पण माझ्या गोष्टी आहेत, घरात गोष्टी करायच्या, माझं लहानसं बाळ आहे, त्याबरोबर मला व्हिडिओ शूटिंग करायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्याचबरोबर मी सगळ्यांच्या कमेंट वाचते, लाईकही करते. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्यांना सगळ्या स्पेशल लिंक शेअर करू शकेल किंवा प्रत्येकाला मी कोड शेअर करू शकेल. कारण की एक ड्रेस नाही आहे मी ऑर्डर केलेला, मी बरेचसे ड्रेस कॅटलॉगमध्ये खूप साऱ्या
गोष्टी ऑर्डर करत असते आणि तुम्हाला शेअर करत असते. त्याचबरोबर फॅमिलीचंही सगळं बघत असते मी. त्यामुळे थोडंसं कोऑपरेट करा आणि माझे जर फ्रेंड असाल तुम्ही तर नक्कीच मला समजून घेणार आणि माझ्या कम्युनिटी पोस्टला तुम्ही एक कमेंट करत जा, की काही प्रश्न असला किंवा तुम्हाला काही बघायचं असेल, तुम्हाला काहीतरी नवीन आलेलं मार्केटमध्ये मला हे दीदी ओपन करून दाखवा, हेही तुम्ही जर कमेंट केली तर मी त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. त्यामुळे असंच मला थोडंसं सपोर्ट करत जा आणि भरभरून प्रेम देत जा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत या महिन्यामध्ये. त्यामुळे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद खरंच मी मनापासून आभार मानते त्याचे. आणि अशा छान छान व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत टेक्निकल लाईफ में टेक केअर.